मित्रांनो, महाराष्ट्र राज्य हे भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण राज्य आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची GDP ही 550 बिलियन US$ एवढी आहे आणि हे भारताचं सर्वात श्रीमंत राज्यसुद्धा आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात असे 7 जिल्हे आहेत, ते महाराष्ट्रातले सर्वात श्रीमंत 7 जिल्हे आहेत. तर आपण हे 7 जिल्हे कोणते आहेत हे पाहणार आहोत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर तुमचा जिल्हा किती नंबरला आहे हे नक्की पहा. तर चला तर न वेळ गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर नंबर 7 वरती आहे सोलापूर. मित्रांनो, सोलापूर हा जिल्हा महाराष्ट्रातील एक खूप महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. या जिल्ह्यात असे अनेक पर्यटक स्थळे आहेत जसे की पंढरपूर, सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा महाराष्ट्राच्या GDP मध्ये खूप मोठा वाटा आहे. सोलापूर हा जिल्हा चादर आणि टॉवेलसाठी महाराष्ट्रभरच नाही तर भारतभर प्रसिद्ध आहे. सोलापूरची GDP 2023-24 नुसार 40,000 कोटी रुपये एवढी आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राचा तो 7व्या नंबरचा सर्वात श्रीमंत जिल्हा आहे. तर नंबर 6 वरती आहे संभाजीनगर. मित्रांनो, औरंगाबाद हे शहर जगात प्रसिद्ध आहे. ते तिथल्या वेरूळ लेण्यामुळे हे शहर मराठवाड्यामध्ये येतं. मित्रांनो, 2022 रोजी औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर ठेवण्यात आले होते. औरंगाबाद हे शहर भारतातील सर्वात वेगाने वाढणारे औद्योगिक शहर आहे. या शहराला 52 दरवाजाचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते. मित्रांनो, संभाजीनगर या जिल्ह्याची GDP ही 74,401 कोटी रुपये एवढी आहे आणि ही GDP दिवसांदिवस वाढतच आहे. तर नंबर 5 वरती आहे नागपूर. मित्रांनो, नागपूर हे शहर भारतातील 2ऱ्या नंबरचे सर्वात स्वच्छ शहर आहे आणि ते शहर भारतातील 13 नंबरचे सर्वात मोठे शहर आहे. नागपूर हे ऑरेंजसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ऑरेंज सिटी म्हणून सुद्धा या शहराकडे पाहिलं जातं. मित्रांनो, पुणे मुंबई नंतर 3ऱ्या नंबरचं हे असं शहर आहे जिथे मेट्रो चालते. मित्रांनो, नागपूर शहर हे आपल्या GDP मध्ये खूप वेगाने वाढ करत आहे आणि या जिल्ह्याची GDP 1,81,666 कोटी रुपये एवढी आहे. तर नंबर 4 वरती आहे नाशिक. मित्रांनो, नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील खूप महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. या जिल्ह्यात द्राक्षाची शेती अति प्रमाणात केली जाते. त्यामुळेच या जिल्ह्याला द्राक्षाचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखले जाते. मित्रांनो, नाशिकमध्ये अनेक पर्यटक ठिकाणे आहेत जे पाहण्यासाठी जगभरातून लोक इथे येत असतात. नाशिक जिल्ह्याची GDP ही 1,83,718 कोटी रुपये एवढी आहे आणि या जिल्ह्याची GDP ही अतिवेगाने वाढत आहे. तर नंबर 3 वरती आहे ठाणे. मित्रांनो, ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील 3 नंबरचा सर्वात श्रीमंत जिल्हा आहे. या जिल्ह्यात एकूण 7 तालुके आहेत आणि या जिल्ह्याची लोकसंख्या महाराष्ट्राची 3ऱ्या नंबरची सर्वात जास्त लोकसंख्या आहे. या जिल्ह्याची GDP ही खूप वेगाने वाढ करत आहे. ठाणे जिल्ह्याची GDP ही 3,30,000 कोटी रुपये एवढी आहे. तर नंबर 2 वरती आहे पुणे. मित्रांनो, पुणे शहर हे भारतातील सर्वात श्रीमंत शहराच्या टॉप 10 मध्ये 7व्या नंबरला येतं. मित्रांनो, पुणे जिल्हा हा महाराष्ट्राच्या 2ऱ्या नंबरचा सर्वात श्रीमंत जिल्हा आहे. मित्रांनो, पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुणे शहरात अनेक पर्यटक ठिकाणे आहेत आणि पुण्यातले शिवनेरी किल्ला आणि शनिवार वाडा हे खूप प्रसिद्ध आहेत. मित्रांनो, शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण असलेला शिवनेरी किल्ला हे पाहण्यासाठी लोक खूप लांबून येत असतात. तर मित्रांनो, पुण्याची GDP आता आपण पाहूया. पुण्याची GDP ही 5.5 लाख कोटी रुपये एवढी आहे आणि पुणे शहर हे अतिवेगाने विकसित होत आहे. तर नंबर 1 वरती आहे मुंबई. मित्रांनो, मुंबई जिल्हा हा महाराष्ट्रातील नंबर 1 चा सर्वात श्रीमंत जिल्हा आहे आणि भारतातील सर्वात श्रीमंत सिटी आहे. या जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या आहे. हे भारतातील सर्वात विकसित शहरांमधले शहर आहे. मित्रांनो, मुंबईमध्ये अनेक कोट्याधीश आणि बिलियनियर लोक राहतात. मित्रांनो, मुंबई शहराची GDP ही 33 लाख कोटी रुपये एवढी आहे. तर तुमचा जिल्हा कोणता आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या या चॅनलवरती असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटत असतात. तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.